नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे महा आय डी कार्ड म्हणजे महा आय डी कार्ड तयार करणे. आता सरकारी योजना, शिष्यवृत्ती, नोकरी, अर्ज, दाखले आणि विविध शासकीय सेवांसाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर जाण्याची तुम्हाला गरज नाही. महा आय डीद्वारे सर्व सेवा एकाच ठिकाणी होणार आहे. म्हणजे महा आय डी नोंदणी सुरू आहे, नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसल्या महा आय डी कार्ड हे काढू शकतात एका मिनिटामध्ये, ते पण फ्री. आणि सगळी योजनांची माहिती याच आय डीवर तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि सर्व नागरिकांसाठी सूचना आहे. म्हणजे हे महा आय डी कार्ड कोण कोण काढू शकतात. तर हा महा आय डी कार्ड विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, महिला, पुरुष कोणीही काढू शकतं. आणि त्यांचे लाभ असा आहे, त्यांचे उपयुक्त असं आहे. तर महा आय डीचे प्रमुख फायदे आहे. तर कागदपत्रे सुरक्षित, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी तुम्ही सुरक्षितपणे लिंक करू शकतात. आणि महा DBTद्वारे शिष्यवृत्ती, शेतकरी अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि स्पर्धा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महा आय डी कार्डची गरज असणार आहे. शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांना, शेतकरी मित्र आहे त्यांना शासकीय योजना आणि थेट शेती अनुदानाचा लाभ घेण्यासाठी हा महा आय डी कार्ड खूप महत्त्वपूर्ण आहे. कर्मचारी लोक आहेत त्यांना शासकीय सेवा आणि नोकरी संदर्भातील प्रक्रिया हे पण सगळं महा आय डी कार्डवर त्यांना उपलब्ध राहतील. महिला आणि पुरुष जे विविध शासकीय दाखले आणि ऑनलाईन सेवा अर्ज आहे, जे ऑनलाईन जे सरकारी योजना आहे, जे शासनाची योजना आहे, राज्य सरकार, केंद्र सरकार जी काही सगळी योजना आहे, ती योजनेचा लाभासाठी तुम्हाला फार्मर आय डीची गरज भासणार आहे. तर मित्रांनो, आय डी ही एका मिनिटामध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून एकदम फ्रीमध्ये एका मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमधून काढू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हा महा आय डी कार्ड काढण्यासाठी फक्त आधार नंबर लागणार आहे. त्या आधार नंबरवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट असावा, कारण मोबाईल नंबर लिंक अनिवार्य आहे. तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सोपी प्रोसेस आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर आला असेल तर हा माझा नवीन चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला क्रोमवर महासारथी असं तुम्हाला टाकायचे आहे. क्रोमवर तुम्ही महासारथी टाकल्यानंतर असा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येईल. तर इथं तुम्ही बघू शकता तुमच्या महा आय डी तयार करा. तर तयार करण्यासाठी इथं तुम्हाला आधार नंबर आहे, तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली बॉक्स आहे, त्याला टिक करायचे आहे. टिक करून OTP पाठवा, याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेजमध्ये 6 अंकी OTP पाठवला जाईल. तर तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. तर माझा जो OTP आहे तो OTP येऊन गेला आहे. तर चला मी टाकून घेतो OTP. तर जे 6 बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला OTP टाकायचा आहे. इथं OTP टाकायचे आहे. तर OTP टाकल्यानंतर OTP टाकतो मी. थोडा वेळ घेतोय, लोड घेतोय मोबाईल. इथं OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर इथं तुमची डेटा प्रवेश सहमती आहे, ते सहमती तुम्हाला ही वाचून घ्यायची आहे. आणि इथं बॉक्स आहे त्याला टिक करायचं आहे ना, खाली सबमिट करायचं आहे तुम्हाला. सबमिट केल्यानंतर इथं बघू शकता तुमची तपशील आहे ती सत्यापित करा. म्हणजे तुमची तपशील आहे ती तपशील इथं येऊन जाईल. तर इथं बघू शकता तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंक, मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक, तुमचा पत्ता, राज्य सगळं येऊन जाईल. तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इन्स्टॉल करून खाली यायचे आहे. तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे, जसं आहे तसं तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे. तर चला मी कॅप्चर टाकून घेतो. PM28 म्हणजे जसं आहे कॅपिटल असो स्मॉल असो त्याच प्रकारे जसं आहे तसे सेम टू सेम इथं टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि खाली लाल बटनवर क्लिक करायचे आहे. जसंही तुम्ही क्लिक करणार तर तुम्ही जो आत्ता मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
तो OTP अजून तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर माझ्या अजून OTP आलेला नाही आहे, तर मी OTP बघून घेतो आणि इथं OTP तुम्हाला परत टाकायचा आहे. तर OTP येऊन गेला आहे, टाकला. OTP टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं नोंदणी तुमची यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे माझी जी नोंदणी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर खाली येऊन तुम्हाला हा लाल बटनवर क्लिक. तर महा ID डाउनलोड करण्यासाठी अजून तुम्हाला होम पेजवर यायचे आहे आणि हा होम पेज आहे याला कट करायचे आहे. म्हणजे ज्या कोपऱ्याला लाईव्ह साईटला 3 डॉट आहे त्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. मग तिथं नागरिक लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. नागरिक लॉग इनवर क्लिक केल्यानंतर नवीन अशा प्रकारे इंटरफेस येईल लॉग इनचा. तर तुम्हाला इथं बघा आधार हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला आधार नंबर, तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. जसंही तुम्ही लॉग इन करणार तर बघू शकतात अशा प्रकारे इंटरफेस येईल. तर इथं सांगितलं हे 24 घंट्यानंतर म्हणजे 24 आवर्स नंतर तुम्ही तुमचे महा ID डाउनलोड करू शकतात. तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी हा खाली लाल बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो महा ID आहे ते डाउनलोड होऊन जाणार. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईलमध्ये जो ID आहे ते डाउनलोड होऊन जाणार. तर माहिती कशी वाटली